नमस्कार. दादानामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया आता पुढे पुढे होत चालू लागलेली आहे. कालच अर्जाची छाननी पार पडली. पुरंदर तालुक्यातून जे अर्ज विधानसभेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले आहेत त्या अर्जांची छाननी काल नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उमेदवारांच्या, कार्यकर्त्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या समवेश पार पडली. ज्यांनी पक्षाकडे तिकिटे मागितलेली आहेत परंतु ज्यांना AB फॉर्म मिळालेला नाही अशा लोकांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. परंतु त्यांनी जे अपक्ष म्हणून अर्ज भरलेले आहेत ते अर्ज वैध म्हणून ठरवण्यात आलेले आहेत. खरं तर निवडणुकीत AB फॉर्म हा शब्द प्रचलित असतो. तर हा AB फॉर्म म्हणजे नक्की काय हे आपण थोडक्यात पाहू. A आणि B अशा प्रकारचे दोन प्रकारचे फॉर्म असतात. त्याला संयुक्तिकपणे AB फॉर्म म्हटलं जातं. A फॉर्ममध्ये पक्षाची ओळख पटवण्यासाठी पक्षाने अधिकृतपणे त्याच्यावर पक्षाचा शिक्का आणि ज्यांनी तिकीट वाटप केलेलं आहे त्या जबाबदार व्यक्तीची स्वाक्षरी असते आणि ज्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं आहे, ज्या उमेदवाराला A फॉर्म देण्यात आलेला आहे त्या उमेदवाराचं नाव आणि त्याचे सर्व डिटेल्स त्या फॉर्मवर लिहिलेले असतात. B फॉर्म हा अशासाठी असतो की एक पर्यायी उमेदवार की जर A फॉर्ममध्ये काही त्रुटी राहिल्या किंवा काही गोष्टीने अर्ज बाद झाला तर मग B फॉर्म त्याच्या जोडीला दिलेला असतो. त्या B फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचे नाव असते आणि त्याच्यावरही पक्षाचा अधिकृत शिक्का आणि पक्षाच्या ज्यांनी तिकीट वाटप केलं आहे त्यांची स्वाक्षरी असते. अशा पद्धतीनं हा निवडणुकीच्या काळामध्ये AB फॉर्म हा शब्द सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो, उच्चारला जातो. लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल कुतूहल आहे. पक्षाने AB फॉर्म मिळाला, पक्षाचा AB फॉर्म मिळाला नाही, यामुळं या AB फॉर्म या शब्दाला, ह्या वाक्याला निवडणुकीच्या काळामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असतं. अशाच पद्धतीनं पुरंदर तालुक्यामध्ये ज्या लोकांना AB फॉर्म मिळालेला नाही परंतु त्यांनी पक्षाच्या नावावर अर्ज भरले होते अशा लोकांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज भरलेला होता. त्यांना AB फॉर्म त्यांनी न जोडल्यामुळं त्यांचा अर्ज, पक्षाचा अर्ज अवैध झालेला आहे. दत्तात्रय झुरंगे यांनीही राष्ट्रवादी पक्षाकडून अर्ज भरलेला होता परंतु त्यांनाही AB फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांचा अर्ज, पक्षाचा अर्ज अवैध करण्यात आलेला आहे. जालिंदरभाऊ कामठे यांनीही भारतीय जनता पक्षाच्या नावाने अर्ज भरलेला होता. त्यांनाही AB फॉर्म नसल्यामुळं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आलेला आहे. संदीप जगदाळे यांचाही अर्ज अवैध करण्यात आलेला आहे. बळीराम सोनवणे यांचाही अर्ज अवैध करण्यात आलेला आहे. गंगाराम माने यांनी रिपब्लिकन पक्षाकडून अर्ज भरलेला होता. त्यांनाही AB फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांचाही अर्ज अवैध करण्यात आलेला आहे. शंकर हरपाळे यांनीही शिवसेना उभाटा पक्षाकडून अर्ज भरलेला होता. त्यांनाही AB फॉर्म न मिळाल्यामुळं या लोकांचे अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहे. परंतु त्याचबरोबर अपक्ष अर्जही भरलेले आहेत. जवळजवळ 26 लोकांनी अर्ज भरलेले आहेत. ते अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर उदयकुमार जगताप, सुरेश वीर, दत्तात्रय झुरंगे, डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे सर, महादेव खेंगरे पाटील, अतुल नागरे, दिलीप गिरमे, संभाजी सदाशिवराव झेंडेसाहेब यांनी 3 अर्ज भरलेले आहेत. गणेश जगताप, विजयबापू शिवतारे, जालिंदरभाऊ कामठे, संजय जगताप सर यांनी 5 अर्ज भरलेले आहेत. उत्तम कामठे, शेखर कदम, विशाल पवार, शंकर हरपळे, सूरज भोसले, अनिल गायकवाड, अभिजित जगताप, संदीप जगदाळे, संदीप मोडक, उमेश जगताप, संजय निगडे, कीर्तिश्याम माने, आकाश जगताप व सूरज घोरपडे
असे 26 अर्ज वैध ठरवण्यात आलेले आहेत. आणि आता 4 तारखेला माघारीची मुदत आहे. त्या दिवशी कोण कोण अर्ज माघारी घेत आहे आणि कोणाकोणाचे अर्ज राहत आहेत आणि खऱ्या अर्थानं निवडणुका कोणामध्ये होणार आहेत हे 4 तारखेला ठरणार आहे. खरं तर निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये चा गोंधळ अजूनही कायम आहे. आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यामध्ये हा सावळा गोंधळ मात्र मतदारांना संभ्रमात टाकलेला आहे. आघाडीमधून संभाजीराव झेंडे साहेब यांनी तिकीट मागितलेलं होतं, परंतु विद्यमान आमदार संजय जगताप यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आणि मग त्यांनी बंडखोरी केलेली आहे. बंडखोरी करून महायुतीच्या मध्ये त्यांना AB फॉर्म म्हणजे राष्ट्रवादी पक्षाने त्यांना AB फॉर्म दिलेला आहे आणि त्यांनी ही उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतलेली आहे. खरं तर सुरुवातीला 2 तुल्यबळांमध्ये लढत होईल असं चित्र तयार झालेलं होतं. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये ही निवडणूक अटीतटीची होईल असं चित्र असताना अचानकपणे संभाजीराव झेंडे साहेब यांना राष्ट्रवादी पक्षाने AB फॉर्म दिल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि आता ही निवडणूक त्रिकोणी पद्धतीनं म्हणजे विजयबापू शिवतारे, विद्यमान आमदार संजय जगताप सर आणि संभाजीराव झेंडे साहेब या तिघांच्यामध्ये ही लढत होईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी आपल्या सर्वांच्या समोर आहे. झेंडे साहेबांच्या प्रवेशाने खरं तर सगळाच गोंधळ उडून दिलेला आहे. अचानकपणे झेंडे साहेबांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी दिल्याने AB फॉर्म दिल्यामुळे ही निवडणूक आता रंगतदार पातळीवर पोचलेली आहे. खरं तर गेले काही दिवसापासून जे 2 तुल्यबळ उमेदवार आहेत त्यांनी खरं तर प्रचाराची पातळी सोडलेली आहे. ते एकमेकावर अत्यंत खालच्या पातळीवर येऊन टीका करतायत. एकमेकावर वेगवेगळ्या प्रकारचे शिंतोडे उडवत आहेत. डोळे बिळे असे करून काय मला निधी देता येत नसेल आम्ही काय बाहेरच आहेत का? बघ, पुरंदर तालुक्याला स्वतंत्र देश घोषित करा. आईला डोक्यावर हात मारून घेतला मी. आत्र्यांचा वारसा, पुरंदरच्या बुद्धीचा वारसा. अरे आमचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य देखील इतके हुशार आहेत. हा बोलतो स्वतंत्र देश घोषित करा पुरंदर. काय अख्खी इज्जत घालवली पूर्ण महाराष्ट्रात. कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं फिरत असते. मला एका मोठ्या मंत्र्याने मला विचारलं, म्हणे मी तो पाहिला म्हणे तो बापू तुमचं सोशल मीडियावर सगळीकडे तो डोळे बिळे वाटारून असं काय बोलत होता. काय रिटायर्ड माणूस वगैरे आहे काय, मंदबुद्धी वगैरे? खरं सांगताय देवा शपथ, डोळे बिळे कोण स्वतंत्र देश घोषित करा. शिवतारे बापू आणि संजय सर यांनी खरं तर सुसंस्कृतपणा सोडलेला आपल्याला या निवडणुकीच्या निमित्तानं दिसतोय. एकमेकांचा एकेरी उल्लेख करून खरं तर लोकांची आणि कार्यकर्त्यांची, पुरंदरच्या जनतेचे ते मनोरंजन करतायत. आणि झेंडे साहेबांसारख्या सुसंस्कृत अशा या उमेदवारामुळं एक प्रकारे पुरंदरमध्ये एक नवीन पर्याय सापडलाय का काय अशा प्रकारचं चित्र निवडणुकीमध्ये निर्माण झालेलं आहे. खरं तर निवडणुका ह्या प्रबोधनाची साधनं व्हायला पाहिजेत. निवडणुकीच्या निमित्तानं तुमचे विचार लोकांसमोर मांडण्याची तुम्हाला संधी मिळते. निवडणुकीच्या निमित्तानं हजारो लोक एकत्र येतात आणि तुमचं ऐकत असतात. ही काय नौटंकी आणि हा काय तमाशा तुम्ही लावलेला आहे? लोकांना प्रबोधन करा. लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडा. या निमित्तानं लोकांना चांगलं काहीतरी द्या, चांगले विचार द्या. पर्यावरणाबद्दल बोला, स्वच्छतेबद्दल बोला, व्यसनमुक्तीबद्दल बोला. या निमित्तानं तुमची प्रतिमा जनमानसावर उमटण्याची संधी आहे. खरं तर तुम्ही 5 ते 7 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करता आणि असं करत असताना तुमची प्रतिमा ही चांगली असली पाहिजे. तुम्ही विचारवंत आहात, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही जनतेच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे, लोकांच्या सुखदुःखांची तुम्हाला जाणीव आहे.
अशा प्रकारचं तुमचं वक्तव्य असलं पाहिजे. खरं तर आता पिढी ही सुसंस्कृत आणि शिक्षित झालेली आहे. तुमच्या प्रत्येक कृती हा मतदार आणि विशेष करून हा तरुण युवक बारकाईनं पाहतोय. म्हणून तुम्हाला जर प्रतिनिधित्व करायचं असेल, तुम्हाला जर या विचारी, अभ्यासू आणि नवतरुणांची जर मतं मिळवायची असतील, तर निश्चितपणे तुम्ही तुमचं वागणं, तुमचं बोलणं सुधारा आणि जनतेला एक चांगला संदेश द्या. निवडणुकीच्या निमित्तानं जनतेचं प्रबोधन करा. पुरंदरच्या जनतेचा हा संयम आहे. पुरंदरची जनता ही सुसंस्कृत आहे. पुरंदरची जनता ही विचारी आहे. आणि असं असताना खरं तर जबाबदार या नेत्यांनी निवडणुकीमध्ये पुरंदरच्या विकासाबाबत आम्ही काय बोलणार आहोत, पुरंदरच्या विकासाबाबत आमची काही संकल्पना आहे, आम्ही काय ठरवलेलं आहे, नव्याने होत असलेले पुरंदरमध्ये होत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे प्रोजेक्ट याबाबत आमची काय भूमिका आहे. पुरंदर हा खरं तर पुण्याचं उपनगर होऊ पाहत आहे. पुरंदरचं सासवड शहर किंवा त्या परिसरातील अगदी पिंपळ्यापर्यंतचा जो भाग आहे तो तसा जेजुरीपर्यंतचा भाग की जो रिंग रोडने आता जोडला जाणार आहे आणि तो सगळा भाग पुण्याचं उपनगर होऊ पाहत आहे. आणि असं असताना भविष्यामध्ये पुरंदरचा विकास गतीने होत असताना आपण नक्की पुरंदरच्या विकासाबाबत आपली काय भूमिका आहे, आपण कोणत्या योजनांचा पाठपुरावा करणार आहोत याच्याबद्दल न बोलता एकमेकावर राळ उठवणे, एकमेकाची टीका टिप्पणी करणे, एकमेकांचा एकेरी उल्लेख करणे, खरं तर ह्या नेत्यांनी हे सोडलं पाहिजे आणि पुरंदरच्या जनतेला ठामपणे माहिती दिली पाहिजे. पुरंदरच्या जनतेसमोर विकासाची संकल्पना उभी केली पाहिजे. परंतु असं नसताना सुद्धा दोन्ही नेते म्हणजे विजयबापू शिवतारे असतील किंवा संजय सर असतील यांनी जे सुरू झालेलं यांचं कुत्र्या मांजऱ्यासारखं हे भांडण खरं तर पुरंदरच्या जनतेला आवडलेलं नाही. यांनी हे भांडण खरं तर आवडतं घेतलं पाहिजे आणि पुरंदरच्या विकासाबाबत त्यांनी बोललं पाहिजे. आता तिसरे जे नेते आहेत संभाजीराव झेंडे साहेब हे अत्यंत संयमी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेते म्हणून त्यांची पुरंदर तालुक्यामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्यांचा तुम्ही इतिहास काढा. एका उमेदवारानं गेले 15 वर्ष गुंजवणी विमानतळाची दिव्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ याची पोलखोल मी माझ्या इंटरव्ह्यूतून केलेली आहे. ना तर गुंजवणीचं पाणी आलं, ना विमानतळ झालं, ना दिव्याला कधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ झालाच नव्हता. आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, कागदपत्राशिवाय पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही. दिवे या गावी किंवा पुरंदर तालुक्यामध्ये म्हणा किंवा पुणे जिल्ह्यामध्ये एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. हा पत्रव्यवहार भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या लेखी 2005 सालापासून चालू आहे. त्याच्यानंतर किती लोकांनी थापा मारावा तो? ज्यांचा 2005 ला राजकारणात प्रवेश झाला नव्हता ते म्हणतात मी विमानतळ आणलं. आता जत्रेत छोटी छोटी विमानं विकायला असतात, ते लोक पोरं सांगतात मी विमान घेऊन येतो. तसं विमानतळ काय बाजारात मिळतं का? 2005 साली ज्या विषयाचा पत्रव्यवहार झालाय मी सगळ्या पत्रकार बंधूंना तुम्हाला सगळ्या जनतेला दाखवायला तयार आहे. 2005 साली सुरुवात झाली की महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि पुणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. आणि त्याच्यानंतरची कथा म्हणजे हिमालय एवढी थाप माणूस मारू शकतो की चुपचाप विमानतळ मंजूर करून घेतला. असा मला शरद पवारांनी अभिनंदनाचा फोन केला विमानतळ मंजूर झाल्यावर आणि मला कळू दिलं नाही. आता हे विमानतळ मंजूर होतं भारत सरकारकडून. हे राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा आमदार आणि इतक्यापर्यंत ज्याला आपण म्हणतो कोणावरती मी व्यक्तिगत टीका करत नाही, त्या पातळीला मी जात नाही, ते माझ्या स्वभावात नाही, ते माझ्या कुटुंबाच्या संस्कारामध्ये नाही. परंतु खोटं बोलण्याची एक परिसीमा असावी. दिव्याला ते माझंच गाव आहे. दिव्याला म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ फक्त भारत सरकार मंजूर करू शकते. महाराष्ट्र सरकारला आंतरराष्ट्रीय गोष्ट करण्याचे अधिकार नाहीये. कारण परराष्ट्र खातं भाऊ हे फक्त भारत सरकारमध्ये असतं. जर 2 देशामध्ये काही करार व्हायचा असेल, बाजार व्हायचा असेल तर 2-3 देशाचे प्रतिनिधी भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय बघतं. हे पुरंदरच्या जनतेला कुणीही वाढी फसव, काही थापा मारा. गुंजवणीच्या पाण्याचं तेच झालं. गेले 15 वर्ष चाललंय. 93 साली धरणाचा नारळ फुटलाय.
त्र्याण्णव साली धरणाचा आणि मग असं असताना संजय सर किंवा विजयबापू शिवतारे हे जर दोघंही अशा पद्धतीनं कळवंडात बसले, भांडत बसले, तर निश्चितपणे 20 तारखेच्या मतदानामध्ये जे संयमी आणि सुसंस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं, झेंडे साहेबांच्या पाठीमागं लोकांना पर्याय निर्माण झालेला आहे. झेंडे साहेबांना निश्चितपणे पुरंदरची जनता स्वीकारेल आणि ह्या दोन उमेदवारांनी, दोन प्रतिष्ठित आणि जबाबदार नेत्यांनी जर आपल्या वाणीला जर आपला लगाम घातला नाही तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये पुरंदरची जनता निवडणुकीच्या निमित्तानं, मतदानाच्या निमित्तानं यांचा आवाज बंद केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.